उचल ती तलवार आणि स्पर्धेत सामील व्हायला तयार हो. चल. विजय भव. शिवशंकर शंभो. गयाताई, अहो तेल पडतंय खाली. आई, हो रात्रभर झोपच नाही लागली. माई, गया वहिनी, अहो काय झालं? झोप नाही झाली का? काही नाही हो बाळप्पा भाऊ, ते जरा डोळे. बाळप्पा भाऊ, आमचं चित्तच ठिकाणावर नव्हतं. स्वामींनी जे पैसे दिलेत त्याचाच आम्ही विचार करतोय. मी आलोच. बाळप्पा भाऊ कुठे गेले असतील? बाळप्पा भाऊ, अहो हे का आणलं तुम्ही? सगळा प्रश्न याचाच आहे ना. याचं उत्तर आपण स्वामींनाच विचारू. हो बाळप्पा भाऊ, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो माई, आपण तसंच करू. काय रे बाळ्या, काय झालं? स्वामी, माफ करा, पण हे धन आम्हाला कोणालाच नकोय. आम्हाला केवळ तुमची सेवा करायची. अरे अरे हे धन तुमच्या कामी येईल. तुम्हाला हव्या असणाऱ्या सुखवस्तू तुम्ही घेऊ शकाल. स्वामी, आम्हाला हे पैसे नकोयत. आम्हाला खूप चिंता वाटते हो. हे पैसे कुठे ठेवायचे, कसे ठेवायचे, या पैशांचं काय करायचं, याच्या आधी आम्हाला कसलीच काळजी नव्हती. पण आता आमचं मनस्वास्थ्य बिघडलंय स्वामी. शाबास, तुम्हाला आमचा छुपा उपदेश कळाला. आयत मिळालेलं धन मनाला खोर लावता, सत्याच्या मार्गापासून तुम्हाला दूर करता. सत्याने आणि कष्टाने कमवलेला पैसा तुम्हाला समाधान देतं, आणि मन समाधानी असेल तर गुरुच्या सेवेत रमतं. स्वामी, तुमच्या भक्तांसाठी तुम्ही खरंच खूप करता. आमचे षड्रिपू जागे होणार नाही याची तुम्ही खरंच खूप काळजी घेता. पण काही जण आहेत त्यात समाधान मानत नाही. दुसऱ्यांचं हिसकावायला बघतात आणि पस्तावतात. शिवशंकर शंभो. सरस्वती, हे बघ, सरदार पदाच्या शर्यतीत नाव नोंदून आलोय. मला खात्री आहे तुम्हीच सरदार होणार. मला सरदार व्हायचंय तुला? नाही मालक. सरदार व्हायचंय याला? चल तुला दाखवतो सरदार होण्यासाठी काय काय करावं लागतं ते. चल चल चल.
आता अजून यानं काय केलं? होठ होठ काय रे भीमा, तू अशी हिम्मतच कशी केली स्पर्धेत भाग घ्यायची? तुझी पात्रता तरी आहे का? हा, सरदार बनायची? या घराचे उपकार विसरलास भीमा? छोटे मालक आहो, यांनी काही चुकीचं केलं नाहीये. ए, लेक, हात तिकडा. अरे, तुझी एवढी हिम्मत, आमचा हात धरलास तू? मी स्पर्धेत नाव दिलं तर माझं काय बिघडलं? मी काहीच चुकीचं करत नाहीये. हे भीमा, अरे तुझी लायकी आहे का सरदार व्हायची? नाव दिलं म्हणे. आम्ही स्पर्धेत असताना तू त्या स्पर्धेत भाग घेतलाच कसा काय? आमच्याशी बरोबरी करतोस काय? तुझी हिम्मत इतकी वाढली की उलट उत्तर सुद्धा द्यायला लागलायस तू? आजवर मी तुमचं सगळं ऐकलं, कारण मी तुमच्या उपकाराखाली दबलेलो होतो. नेमकी ते उपकार कोणते आहेत? आजपर्यंत तुम्ही सांगितलेलं नाहीये. केवळ तुम्ही हेच सांगत आलात मला की कर्ज आहे, कर्ज आहे. मला सांगा ना, माझ्या वडिलांवर तुमचं काय ऋण होतं ते? ऐकायचंय तुला? हो, तुझा बाप दरोडेखोरांना सामील होता असा संशय होता. अरे संशय कसला होता? त्याचा बाप दरोडेखोरांना सामील. राजे साहेबांनी पकडलं त्यावेळी दरोडेखोरांना वाटलं की हा माफीचा साक्षीदार होईल, म्हणून त्यांनी त्याला मारून टाकलं. तुझं नशीब समज, एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही तुझा सांभाळ केलाय. ठीक आहे मग, ते उपकार इतक्या वर्षाच्या गुलामीना फिटलेत. मग आता मी माझ्या भविष्याचा विचार करतो. चला चला, ह्या घराला तुमची काही गरज नाही, निघा इथून. चला. असं करून चालणार नाही आपल्याला. याला आयतीच सुटका मिळेल. मग काय करायचं याचं? याला कसं ताळ्यावर आणायचं हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. गया, यातला एक फळ उचल. आता हे फळ वर ने.
खाली आण. काय झालं? पुन्हा वर ने. स्वामी मला माफ करा, पण याचा अर्थ मला नाही कळला. गया तुझ्या फळ वर नेलंस तेव्हा त्या फळासोबत तुझा हातही वर गेला, आणि ज्या क्षणी फळ खाली आणलंस त्या फळाबरोबर तो हातही खाली आला. याचा अर्थ जर तुम्ही कोणाला वर जायला मदत कराल तर तुमची प्रगती होईल, मात्र जर तुम्ही कोणाला खाली खेचाल तर त्याच्यासोबत तुम्ही खाली खेचले जाल. शिव शंकर शंभो. ही संदूक आम्ही जमिनीत पुरून ठेवली होती, कोणाच्या नजरेस येऊ नये अशी. पण ही संदूक उकरून कोणी ठेवली असेल? कुत्री किंवा मांजरी असतील, त्यांनाच सवय अशी उकरून काढायची. असो, याचा अर्थ असा आहे की ही संदूक आम्हाला दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठेवायला हवी आता, जिथे कुत्रीही येणार नाहीत आणि मांजरीही येणार नाही. पण त्याआधी या संदुकीमध्ये जे आम्ही धन लपवून ठेवलंय ते बघतो सुरक्षित आहे की नाही.